कॉर्न टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी कॉर्न घेतले इथे, हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, कांदा घेतला 1 वाटी, शिमला मिरची घेतली आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ दोन्ही मिक्स आहेत, मीठ लागणार आहे चवीनुसार आणि लिंबाचा रस. तर आपण सर्वप्रथम हे जे कॉर्न आहेत आपल्याला ते आपण मिक्सरमध्ये त्यांना थोडंसं बारीक करूयात. बघा या पद्धतीने आता आपण हे कॉर्न मी थोडे बारीक केले, खूप बारीक पेस्ट नाही करायची त्याची, अगदी थोडंसं बारीक केलंय मी. बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ते थोडं जाडसर ठेवायचं आहे. आता मी सर्व करून घेते बारीक. आपलं आता हे पूर्ण कॉर्न बघा बारीक झालंय. या पद्धतीने मी आता याच्यामध्ये घालते एक आपले साहित्य आहे, हिरवी मिरची घातली, कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त तिखट तुम्हाला हवं असेल तसं. कांदा घातलाय, साधारण 2 कांदे घेतले तुम्ही छोटे छोटे, 3 शिमला मिरची घेतल्या. तुम्हाला कलर मध्ये मिळालं तर ते आपण तुम्ही टाकू शकता. आपण जी टिक्की बनवणार त्याला कलर खूप सुंदर मिळतो येतो. मला मिळाली नाही म्हणून मी फक्त शिमला मिरची हिरवी घेतली. नंतर इथे मी पीठ घेतलं बघा, चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र होतं माझ्याकडे, ते मी टाकते याच्यात. तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घेऊ शकताय. आपल्याला पीठ नंतर लागलं तर आपण परत ऍड करू शकतो. थोडं मीठ घालते, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस. कमी साहित्यामध्ये आपल्या कॉर्नची चव पण तशी आहे तशीच राहणार आहे आणि एक खूप छान मुलांसाठी हेल्दी डिश आपली ही तयार होणार आहे. आता आपण हे छान सगळं मिक्स करूया. आता हे सगळं साहित्य मिक्स करून झालंय. आपण आता याची छोटे छोटे टिक्की बनवूयात. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. तापत ठेवलं होतं आधी इथे, मंद आचेवर आपल्या आता टिक्की आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फ्राय करायला ठेवतो. मस्त. लो फ्लेमवरच आपल्याला सर्व याची पॅकेज तळून घ्यायचे. आता आपली ही जी टिक्की आहे ती बघा मस्त खरपूस तळून झाली आहे. कलर पण खूप सुंदर आलाय. आपण आता तिला एका डिश मध्ये काढूया. बघा आपली टिक्की मस्त तळून झाली आहे खरपूस. आता मी असंच सगळ्या तळून घेते. नंतर आपल्या तर कॉर्न टिक्की बघा मस्त तयार झाली आहे, खाण्यासाठी तयार आहे. एका बाउलमध्ये सजवून ठेवलंय तिला. आमची आजची डिश आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.